महिन्यात आली ना, सासू जरा नंगाट असली ना, तर ती सून जरा काम दाखवते. ती सून काय म्हणते माहिती का, फक्त मला एखाद्या वर्षात कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये आणि मग मी ठरीत येतो खिलारी कोणचा ऐकतो. फक्त मला कुत्र मांजर आणि मग मी तू येईल. तू जर नाही तुळशीवाली झाली दिंडीत तर मला भेट. नाही त्याला अहंकार आहे बारा. आणि हे सगळ्या मुळ्या आहेत. या मुळ्यांचं नाव सांगायचंय मला पुढं. झाड झालं वाज, पाणी घालीत राहिलो, त्याच्यामुळे मुळ्या वाढल्या. त्या मुळीचं नाव आहे अज्ञान. आणि आज सगळे माणसं कसे आहेत, काय नाही, मोटरसायकलवर 3 जण चालले, एकानं हॉर्न वाजवला म्हणून हे 3 उतरले. का वाजवला, त्याने त्याच्या ठोन दिली. त्यानं गावातले 7-8 गोळा केले. 1.5 तास कुद्या झाल्या. बरगाड्या मोडल्या, 2-3 जणांच्या खुब्यातून निघाले. दोघंही पोलीस स्टेशनला गेले. पोलिसांना दोघांचे 20-20 हजार घेतले आणि म्हणले परत असं करू नका. केवढं आणि परत मारामारी केली तर गाठ आपली 40 हजाराला. अज्ञान आहे महाराज. आणि आज 99% जनता अज्ञानात आहे. आपण म्हणतो लोक बदलले, सगळं अज्ञान आहे. भांडणाचं मूळ काय, अज्ञान. मारामारीचं आपण काय म्हणतो बा, पोरानं लवकर वायला घेऊ नये, चुकीचं आहे. मंगळवारी लग्न झाल्यावर गुरुवारी पोऱ्या वायला दिला पाहिजे. हे बाई तुझ्या सासऱ्याने दिले भांडे खाट आणि हे मॉडेल, आणि तू गपक्यात पोहे खाऊन जगातात. आपण काय केलं महाराज, आपल्या पोरांना कष्टाची जाणीव करून दिली नाही. त्यांना जाणीव करून दिली नाही. त्यांच्यावर आपण पांघरून घालत राहिलो. आपण पांघरून घालत राहिलो. परिणामी त्यांचं अज्ञान वाढत गेलं. त्यांना असा भ्रम झाला की हे आमच्यामुळं आहे. मुळात ते आपल्या पांघरुणावर आहे. विहीर आपण खणली, मोटर आपण बसवली, जमीन आपण घेतली, पण ताबा त्यांचा का झाला, त्यांना अहम झाला का माझ्यामुळं आमची शेती आहे. असं नाही, आम्ही वाटेन देऊ, खंडन देऊ, तू तुझं मॉडेल घेऊन व्हायला राय. 3 दिवस गौंड्याच्या हाताखाली गेले ना, साध्या मोबाईल येतील. आणि 8 दिवस जर गेले ना, शेवग्याच्या शेंगा खातील. बोंबील बंद. बोंबील आणि शेवग्याच्या शेंगा सारख्यात. तो 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 जाऊ दे, याला बोंबील समज. हे गपक्यात जागा येते ना. मटणाच्या खांडाला म्हणतील सोयाबीन. सोयाबीन ती म्हणते सोयाबीनच्या. अगं मटणाची खांड सांभाळून हान. लोक तुम्ही पहा, आपण जेवढे स्टेजवर खाली बसलेली माणसं आहे ना, आपल्या आई वडिलांनी आपल्याला संपत्ती नाही दिली, पण स्वाभिमानानं जगायचं शिकवलं. हे कधी घ्या ना तेव्हा. समजा आता उंच खडके, हे तरुण पोरं काही करीत असली, पण जुन्या माणसांनी एक केलं ना, कुणाच्या बांधावर त्यांना उभं केलं नाही, हा स्वाभिमान शिकवला. वेळ वेगळी होती तो भाग वेगळा, परिस्थिती वेगळी होती तो भाग वेगळा, उत्पन्नाचं भांडवलही कमी होतं तो भाग वेगळा, आणि चैन कमी होती तोही भाग वेगळा. पण कमी उत्पन्नामध्ये त्यांनी मुलं सालानं ठेवली नाहीत, कुणाच्या हॉटेलात ठेवली नाहीत, कुणाच्या बांधावर उभी केली नाहीत, कुणाच्या महिन्यानं ठेवली नाही, स्वतःच्या 10 गुंठ्यावर कपडे घालून जगायचं शिकवलं. हा स्वाभिमान आहे. त्यांनी मोबाईल दिला नाही तो विषय सोडून द्या, त्यांनी गाडी दिली नाही तो विषय सोडून द्या, पण ज्यांनी ते दिलं ते आपण देऊ शकत नाही. परत वाक्य नाही. त्यांनी दिला आपल्याला 10 गुंठे का होईना घर बांधायपुरती जागा दिली. कोणाचे बुट साठायचे नाही म्हणून कष्ट करण्याची ताकद दिली. नाही काय दिलं. बिचारीचं लुगडं फाटकं होतं, 3 रंगाचं लुगडं नेसत होती, सुईद्वारेनं शिवित होती, शिव द्या ना. गरिबी तिची जरूर होती, पण तिनं मुली भिकाऱ्याला दिल्या नाहीत आणि मुलंही भिकारी केले नाहीत. आणि आज आपण सगळं कमवून बसवलंय, पण तुम्ही आणि मी मागची पिढी बनवण्यात अपयशी ठरलो. काही काही कुटुंबामध्ये शेतकरी तरी बरे आहेत, इतके सर्व्हिसवाले परपंच करण्यात फेल गेले. त्यांना ती परपंचाची घमेंड होती, पैशाची घमेंड. त्यांनी मुलगा डायरेक्ट इंजिनियर केला, मुलगी डायरेक्ट डॉक्टर केली. पोरगी नवऱ्याच्या घरी गेली, पोऱ्या सासरवाडीला राहायला गेला. म्हातारपणी यांना वृद्धाश्रमाच्या वह्या लिहायची वेळ आली. तुम्ही बारीक अभ्यास करा, सगळे वृद्धाश्रम तपासा. नोकरीतून रिटायर झालेली बरीचशी माणसं तिथे आहे, बायको घेऊन. मग त्या वैभवाचं काय करायचं.
सोमवार नाही करायचा, एकादश नाही करायची, कधी माळ नाही, कधी गण नाही. माझाटल्यावानी वागायचं ते कुठं चालतं का? गावातून चालला तर काचा सुद्धा खाली करायचा नाही गाडीच्या. गरिबांना रामराम घालावा आणि उरफाट्या बावलीच्या बायको पावा. म्हणजे देवळा पुढून चालला तर देवाला कुठं वाकायचं नाही, कधी गावात बसायचं नाही, 4 माणसात बसायचं नाही. हे कुठं चालतं का मला? आणि ते किती दिवस टिकल? किती काही काही सर्व्हिसवाले इतके हुशार आहे महाराज. रविवार म्हटलं का तासभर गावात हुशार आहेत ते. सगळ्यांशी बोलणार, बसणार, 2-4 जणांना चहा पाजणार. माणसं त्यांच्यावर प्रेम करतात. आणि तुम्हाला सगळं कमावता येईल, माणसाचं प्रेम नाही कमावता येणार. उलटे पुढच्या रविवारी ते आल्यावर म्हातारी म्हणताना, नाही मागच्या रविवारी आम्ही तुमचा चहा पेलोय, आज आम्ही तुम्हाला पाजणार. आज लेट आले हो तुम्ही, हे प्रेम आहे. आणि हे या सर्व्हिसवाल्यांना कमावता आलं नाही. ही माणसं रिटायर झाल्यावर फेल गेली मला. बरं गावात कोण चांगलं यांना माहित नाही. ते नेमकं नालायकाशीच दोस्त्या करून मोकळे झाले. गावात जे हलकट आहेत म्हणजे गाव बिघडवायचे पंटर आहेत ते यांचे जोडीदार झाले. ते फेल गेले. त्यांनी भजने ओळखले नाहीत, त्यांनी जुने वारकरी ओळखले नाहीत. ते डायरेक्ट हलकटाच्या नादी लागले, पेन्शन संपून मोकळे झाले. आणि शेवटी गावातले लोक म्हणले, एकदा तुम्ही ग्रामपंचायत लढवा, इकूनच मोकळे झाले. नाही ते चालत नाही. तुम्ही काही गोष्टी सोडा महाराज, साकुरी शिवाय नाही. चला थोडं पुढं. झाड झालंय वांस, तुम्हाला पुढं पटापटा पुढं जा. आता त्याला मुळी कोणती आली? गेलं बॉम्बाला अज्ञान. आणि तुम्ही आणि मी सगळं कोणत्या मुळीला पाणी घालतो? आता एक पायरी पुढे जाऊ, पटकन 2 मिनिटात संपवतो. झाड कसं आहे? वांस. त्याला मुळी कशी आहे? अज्ञान. मग तुम्ही मी सगळे कसे ते? अज्ञान. आणि त्या अज्ञानाच्या मुळ्या जशा वाढतील तसं त्याला अहंकार नावाचं खोड येईल वर. कारण जमिनीच्या वर काय येईल? खोड. आता मुळ्या कुठं चालल्यात? खाली. मग खोड वर येणार. आणि ते खोड कोणतं आहे? अहंकार. मुळ्या कोणत्या आहे? अज्ञान. अज्ञान नावाची मुळे, अहंकार नावाचं खोड आहे. आणि त्याला विकार नावाच्या फांद्या आहेत. म्हणजे काम, क्रोध, बलात्कार, मारामाऱ्या, मद, लग्नांचे पैसे फिटले नाहीत, काहींचे घटस्फोट झाले, कर्ज मिटलं सुद्धा नाही, बँडवाल्याचं तर बुडवलेच. का झालं? अहंकार नावाचं खोड वाढलं, त्याला विकार नावाच्या फांद्या वाढल्या. मग हे झाड जर चांगलंच बनवायचं असेल तर याला भजनच करावं लागेल. नाही. आणि मग त्यासाठी झाड पूर्ण झालं. मग आज गायक वादक गुणीजन मंडपवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अखंड आनंद सप्ताहाचं 2रं वर्ष सुरू झालं. आता चांगले करताना थोडे त्रास होत असतात. ज्याला चांगलं करायचे त्यांना मागं वळून पाहायचं नाही, तेवढं पथ्य पाळायचं कधी नाही. नाही नाही नाही. तुम्हाला पळत असणारी गाय जर वळवायची असेल तरी तुम्ही तिच्या मागं पळायचं नाही. गाय सुटली बेफाम सुटली, तुम्ही काठी घेऊन मागून पळात तिच्या, ती पुढे जाईल का मागं जाईल? तुम्हाला गाय वळवायचीच असेल तर पुढे जा, गाय मागं वळल. तसं तुम्हाला समाजात चांगलंच काम करायचं असेल ना, चांगलं करीत राहा. लोक काय म्हणतात तिकडे लक्ष देऊ नका. तुम्ही चांगलं करीत राहा. आणि कोणी नाही पाहू द्या ना, आपलं मन तर सांगताय ना मी चांगलं करतोय, लोकांशी काय घेणार? तुमचं मन म्हणतं की नाही तुम्हाला 150 रुपये, 51 रुपये, 151 रुपये सप्ताहाला दिलेत. गाव म्हणू द्या तुम्ही कमी दिले, ज्याला कमी वाटले त्यानं द्यावा. पण आपलं मन सांगताय ना मी शंकराला 151 रुपये दिले. उलट मंदिर हे काम भारी झालं, सभा मंडपाचं काम भारी झालं. उद्या गरिबांची लग्न होऊन जातील. अजून समाजात लई माणसं गरीब आहेत आणि त्यांना ही काळाची गरज आहे. आता उद्या पावसाळा, एखाद्या गरीबाचं श्राद्ध आहे, वस्तीवर आहे, आता उंच कडकला लागेल तेवढ्या वस्त्या आहे, तोच 25 पाहुणे इथं जीव घालू शकतो. 25 पाहुणे आदरानं इथं बसू शकतात. शिवाय माईच्या कडेला आहे. काही व्हायलो, फक्त चांगलं करताना त्रास होतो, त्यात काही एवढं विशेष नाही. ज्यानं त्रास सहन केला नाही त्यानं येऊही नाही. ज्याला त्रास सहन करायचा ते, तुम्हाला गावठी भाषा समजा, जी दगड घाव सहन करतात तेच दगड मूर्तीला कामा येतात. ज्या दगडांमध्ये घाव सहन करायची ताकद नाही ती दगड गोटाळत पडली, मग त्याला कोणी तासली ना काही करणं. तुम्हाला चांगलं करता 2ऱ्या वर्षाचा सप्ताह गेला होऊन जातो. आणि आपण नाही करीत महाराज, शंकरालाच तुमच्या कोणते करून घ्यायचं.
भगवान शंकराला नदीच्या कडेला जागा लागत होती, जागा मिळाली, मंदिर लागत होतं, निवर्रा झाला. माझ्या भक्तांना पावसाळ्यात त्रास नको, खडकेश्वर सभा मंडप झाला. आणि हे देवच करून घेत असतो. आपण छाताड झोडायचं काम नाही करायचं. छाताड आज जायला बसलंय, गपक्यात आतमध्ये जाईल, मी बाहेरच नाही आला. तो करून घेत असतो आणि त्याला खर्च द्या. माऊलीनं लिहिले, मी नाही लिहिलं. हे मदतीस्तव झाले परी मी नाही केलं. झालं झालं. सगळ्या मंडळीला धन्यवाद. काल्याच्या कीर्तनाला सुरुवात. तुम्ही चाललं काय होतं, पटापटा काला सांगतो, पटापटा काला सांगतो. गोळण तुक भरायचे. एक मडका हे एक मडका आहे, हे एक मडका हे एक मडका आहे. याला बनवणारा कुंभार आहे, यालाही बनवणारा कुंभार आहे. घटा घटाशी दैव आगळे दैव वेगळे स्वामी नाम कळे मुखी कोणाच्या पडते लोणी मुखी अंधार. हे एक मडकं. त्याला बनवणारा कुंभार, यालाही बनवणारा कुंभार. याला छिद्र एक, याला 9 छिद्र. मोजा पटकन. 2 4 6 7 लघवी 8 विष्टा 9. पण इथं घोटाळा आहे. देवाचं म्हणणं आहे 9, संतांचं म्हणणं आहे 10. मोजा 10. 2 4 6 7 लघवी 8 आणि अखंड देह ब्रह्मरूप करण्यासाठी अखंड भजन करणं 10. हे झालं मडकं. याला छिद्र झाले मोबाईल 10. याला एक. आता याला एक फटका मारा, काही राहणार नाही. याला 9 छिद्र आहे, काहीच वाया जात नाही. एक बंद कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की त्यांचं अंत्यविधी 9:30 ला होईल. झालं. आता ह्या मडक्यात काय काय ए नीट बसा बरे. या मडक्यात काय आहे, लाया आणि दही. आता ह्या मडक्यात मोजा. आता ह्या मडक्यातलं थोडे किचकट आहे, पण मोजा. मडकं पूर्ण करून दिलंय. मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. छिद्र 9 आहे, मडकं एकच आहे, छिद्र 9 आहे. आता या मडक्यातले मोजून दिले, तुम्हाला मोजून देतो. या मडक्यात काय काय आहे, बोला पटकन. लाया आणि दही. आता ह्या मडक्यात थोडं किचकट आहे, पण जाणकार माणसांच्या ध्यानात येईल. पटापटा मोजा. बिंबीच्या दोन्ही बाजूला टणक भाग, मध्यभागी खड्डा. या खड्ड्यात बोट ठेवा, सरळ वर वरा. 3 खड्डे लागतील. पटकन घरी गेल्यावर शेपडं उभे राहा, पाहून घ्या. बिंबीच्या दोन्ही मला टणक भाग, मध्यभागी खड्डा. खड्ड्यात बोट ठेवलं, 3 खड्डे लागतील. 1 2 3. हे 3 लॉक आहेत, एक ओपन आहे. यांची नावं. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पसंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं, प्रेमाची भाषा इथून निघते, दाटून कंठ इथून येतो, मोघाम बोलणं इथून येतं. चला, हे झाले 4. आता याच्यामध्ये आत काय काय आहेत तेवढे मोजायचे आपल्याला. याच्यात एक आहे जीव, एक जीव, त्याला 2 बायका, प्रवृत्ती निवृत्ती. इकीला 12 पोरं, इकीला 8 पोरं, 12 आणि 8 20, 2 बायका 22, एक जीव 23. आता याच्या आपल्या घरात काय काय आहे, पप्या गुड्डी बंटी सुटी, फ्रीज कूलर गॅस लायटर बर्नर सगळे, हिटर फिटर एअर वापे चिंगड्या कांदे गोण्या बकरं अंडे लाटणं पळपट फुकणे उशी तवा संगा बाथरूम किचन ओटा बेडशीट दिवाण चमचा वरगळ उशी गादी तक्या नळ्या नळ्या खंड खुंड बोंबलं सुट्टा अंधकार भर गुजीरवाण्या घरात 7 वाटी वहिनी साहेब ते नका एकदा धोबे 4 गोष्ट शिक्षणाचा आहे. चला येऊन याच्यात काय काय वायका, 4 वाण्या, 4 मुक्त्या, 72,000 नाड्या, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. आणि या चित्तात मुरमुऱ्यासारखे हलकट विचार आहेत. त्याला शुद्ध चित्त दही आहे. शुद्ध चित्त झालं का लाह्या चिटकल्या, याचं नाव जीव शिव ऐक्य काला. याला काला चिटकला, लाह्या चिटकल्या, लाया. मग आता हा काला गोकुळात झाला. आता गो म्हणजे इंद्रिय, थोडं किचकट आहे, फक्त बोला जायचं. गो म्हणजे इंद्रिय. गोकुळ पुरावा 7वा अध्याय, पायपा शरीराची. आता गो पोर पोरी सरळ बसा पटकन नाही बऱ्या. आता मी जेवढे वाक्य म्हणाल पोरी नऊ पोरण पोरी ए बऱ्या तुम्ही, मी जेवढे वाक्य म्हणाल त्याला पहिलं अक्षर गो येईल. काय काय येईल, गो. गो 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 शब्द किती वेळा येतो तुम्ही मोजायचा. सावध राहा बरं का, आपली 12 घडीले फास्ट आहे. पहिलं अक्षर काय आलं पाहिजे, ए बरे काय आलं पाहिजे,
गो. आता गो किती वेळा येतं तुम्ही फक्त मोजायचं. मी पटापटा बोलणार, तुम्ही फक्त मोजायचं. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं गोपाळ, मैत्रिणीचं नाव गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरध, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा रथ डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. मला वाटलं आमटी नंतर भाते. चला आता मोजा पटकन. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रिणींचं नाव गोपिका, धनाचं नाव गोधन, रसाचं नाव गोरस, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा रथ डोंगर गोवर्धन, गायचा अर्थ मूर्त गोरज, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. 10 झाले. तिचं तेही हुकलं काय नाही. किती झाले 10 झाले ना. मग मानेपासून वर इंद्रिय 5 आणि मानेपासून खाली इंद्रिय 5. वरच्यांचं नाव आहे ज्ञानेंद्रिय आणि खालच्यांचं नाव आहे कर्म इंद्रिय. 10 इंद्रियांमध्ये गळ्यात माळ, मुखात नाम आलं का याच्यात कृष्ण जन्माला. गोकुळ गो. आता हा गो कसा आला. हे पोरं 5-7 जण माझ्या बोटाकडे पाहिजे पटकन पटकन, आणि माझं बोट जितकं जोरात फिरल तिथे तुम्ही आकडे ओळखायचे. करू सुरू. अरे सुरू करू का. पहा बरं का बोट उखले जेवायला नाही देणार. हा बोट एकदा फास्ट जाईल. सुरू करू. पहा बरं का शब्द गोकुळच चालू आहे आपला. गो इंद्रिय, कुळ याच्यातच कृष्ण, याच्यातच आणि याच्यातच आणा. माग शुद्ध दशमी याच्यातच आणा. मज हृदयी सद्गुरू किंवा 15व्या देती पहिले 24. आता सौफळण हृदय आपले वरी लेवी पावले श्रीगुरूची. आता ऐकायचं. गो 10 वेळा आला. परत ऐका. गावाचं नाव गोकुळ, मित्रांचं नाव गोपाळ, मैत्रीचं गोपिका, धनाचं नाव गोवर्धन, रथाचं नाव गोरध, औषधाचं नाव गोमूत्र, गायचा डोंगर गोवर्धन, त्यांचा देव गोविंद, तो आला गोकुळात. झाले 10. आता आपल्याला मी पोरानं माझ्या बोटाकडे पाहिजे एवढी टोळी फक्त. आता पोरीने बोलायचं नाही. हे बा एवढी टोळी ही समोरची 5-6 जण माझ्या बोटाकडे पाहायचं आणि माझा बोट जितके जोरात फिरल तितका तुम्ही आकडा ओळखायचा. तुमच्या बोटावर माझा आकडा आहे. पटकन फिरलं बोट गेला निघून आकडा. पहा आता काय मी म्हणलंच होतं तुमचं फेल जाईल. हा 0. सावध राहा बरं का. आता 0 झाला का. 10 झाले ना. 10. मग आता मला 3 प्रश्नांची उत्तर द्यायची. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता. बाकी त्याने बोलायचं नाही. कोणता. दाखले काढून घ्या तुम्ही. दाखले काढून घ्या. बचत गट काढा. अरे ये कोणता. करेक्ट. 1 ते 10 आकड्यात गाठ नसलेला आकडा कोणता आहे. 8. पण एक आकडा आतल्या गाठीचा आहे 7. करेक्ट. आणि एक आकडा वरच्या गाठीचा आहे 9. गोंधळ न करू. गाठ नाही 8. आतल्या गाठीचा 7 आणि वरच्या गाठीचा 9. मग गावात 3 माणसं आहेत. काही आतल्या गाठीचे आहेत, काही वरच्या गाठीचे आहेत आणि काहींना गाठच नाही. ज्यांना गाठ नाही त्यांना संत म्हणतात. ज्यांना गाठ असो ऐसा कोटे. आकडा कोणता आला गाठ नसलेला. 8 आकडा आला. 8 आला ना. 8 आकड्याला गाठ नाही. 9 ला गाठ वर आहे. 7 ला गाठ 8 आहे. मग 8 आकडा ऐका. आता कृष्णाचा किती शोभ आहे. अवतार 8वा आला. अष्टमीला आला 8 वर्षाचा. मित्र 8, मैत्रिणी 8, नाव 8, काम केली 8 आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आला तो महिना सुद्धा 8. बरोबर. ऑगस्ट मध्ये आला. ऑगस्ट महिना 8वा. अवतार 8वा. नाव 8, मित्र 8, मैत्रिणी 8, राण्या 8, काम केली 8. आला तेव्हा 8 वर्षाचा. मित्र आहे त्याला 8च आणि इंग्रजी महिन्यात जन्माला आलो तो महिना सुद्धा. मग कृष्णाला कुठंच गाठ नाही. कृष्णाला कुठंच गाठ नाही. महिला म्हणलं पटकन. धाकटीचं पोरग दूध पिऊन बाहेर गेलं. ग्लासभर दूध पिलं गेलं. थुरीचं पेल होतं आणि धाकटीचं पेत होतं.
मग आता पिऊन गेलेलं बोलवायची गरज आहे का? पेलं धरून आणलं तिनं, पे तो पेतून तुला काय झालं? तुम्हाला अगं मम्मी मी इकडं पेलो का इकडं पडत आहे, कुडाय पडू दे, पे तो पेतो तुला काय झालं? त्याला चड्डीत जुलाब झाले पण तिनं पाजलं. मग त्या पोराची आई कोणत्या गाठीची? तिचं पे अहो तो म्हणला मम्मी नको मला पे. अगं मम्मी मी इकडं पेलो का मागं गळत आहे, सगट गळू दे पण मग त्या पोराची आई. आता आपण म्हणलं असतं तर झोमला असतं त्याला आतल्या गाठी. आणि एक जण म्हणली प्यालाय ना पिऊ दे, तूही प्यालाय त्यालाही पिऊ दे, जा खेळायला दोघे बी. 8 आणि एक म्हणली लपून ठुई शाळेतून आल्यावर प्याला लपून ठुई फ्रीजच्या खालच्या कप्प्यात ठुई खालच्या कप्प्यात आणि आल्यावर कोणाला सांगू नको, ही वरच्या गाठीची. आणि वर म्हणते बाई पोरांना दूध नाही राहिलं, बकरं पिऊन गेले. आता कोणतं बकरू प्यालं बघ. पहा ही माणसं 3 रंगाची आहेत. इथं एकही गाठ नाही, तो 8वा आहे. 8वा मग गोकुळीच्या सुका. आता सुका शब्द राहिला परत, घोटाळा येते शब्दांमध्ये. सुखाचे 7 प्रकार आहेत. 7 राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, आदिदैविक सुख, आदिभौतिक सुख, आध्यात्मिक सुख आणि शेवटचं ब्रह्मसुख. ब्रह्म म्हणून तर 6व्या अध्यायातली दुसरीच ववे ब्रह्मरसाचे परगुणे केले अर्जुना लागी. ब्रह्मरसे कोणता? सुखे सेऊ ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. सुखे सेऊ ब्रह्मानंद गाऊ राम नाम सदा. मजा हे माता काळ करू वासुदेव टाळ घोळा वाजती टाळ घोळा वाजती टाळ घोळा वाजती टाळ. झंडा झंडा नादर साळ झंडा झंडा नादर साळ झंडा वादर साळ झंडा वादर साळ. उदो झाला पाही वेळ, उदो झाला पाही वेळ, उदो झाला पाही वेळ, झाला पाहे वेळ. उठावा वजा गोपाल गा. उठावा वजा गोपाल वासुदेव
कैसा वासुदेव बोलो बोल, कैसा वासुदेव बोलतो 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 बोल. टाळी लोपला नाद, भोग भोगताची आतला छंद, अंग अंग मुराला छंद, भोग भोगताची आतला भेद, भोग भोगताची आतला भेद. नान गिळोनी गावा गोविंद गा, नान गिळोनी गावा गोविंद गा, नान गिळोनी गावा गोविंद गा, नान गिळोनी गावा गोविंद गा. कैसा वासुदेव बोलतो बोल, कैसा वासुदेव बोलतो बोल. कोण तपास करतं काकडा नारी. आता नवीन जेवढा महाराज लोकांचा लॉट झाला ना आमच्या नंतर, यांनी शपथ घेऊन टाकली पुस्तक उचकायचं नाही, पुस्तक उचकायचं नाही. मेमरी कार्डात कीर्तन भरायचे, अर्ध याचं अर्ध त्याचं, झालं कीर्तन. काय झाली गंमत, जुनी माणसं च्या मागं राहावं, जुन्या माणसाच्या. आपण नवीन पोरांना म्हणलं ना कीर्तन कर, अभ्यास करावा. एका कीर्तन करायला मी म्हणलं अरे आता लोक ऐकणारे हुशार झाले, थोड्यापेक्षा थोडस वाचित. तो मला म्हणला तुम्ही आमच्यावर जळता. मी काय डोक्याचं अक्कल बंद झाली आपली. तू जळतो म्हणला, तुम्ही जळत आमच्या, तुम्हाला तारखा मिळते नाही का. अरे मी म्हणलं तू बाहेर आला नव्हता तेव्हा मी बाबा होतो, आता तुला काय. मी बाबा झालो तो तू आलाच नव्हता. तसं नाही मला. आता थातूर मातूर गोष्टी चालत नाहीत. जगन्नाथ पवारांचं वाक्य आहे, संप्रदायाला कुणी जरी संपवलं नाही, संपणार तर नाही, पण संप्रदायामध्ये अशी माणसं जन्माला येतील का त्यांच्या आचरणाने संप्रदायाला डाग लागेल. ही मोठ्या माणसांची वाक्य. मोठी माणसांची वाक्य काय एवढी सुपी, ती अनुभवातली वाक्य होती. ते म्हणजे संप्रदायाला कधी शेवट होणार नाही, कधीच होणार नाही आणि डागही लागणार नाही. पण आचरण न सांभाळणारी माणसं संप्रदायात आली का संप्रदायाला डाग लागल्याशिवाय, आणि ते लागलेच. आम्ही म्हणत होतो ना, नाही जुन्या माणसांची जी वाक्य आहे ती जशीच्या तशी होती. पहाडी माणसं होऊन गेली महाराज संप्रदायात. आता ही नवीन सगळी शळपट पैदा झाली. गेली 28 गुन्हे निवृत्ती महाराज वक्तेवर होते. महाराज धर्मावर बोलतो म्हणून काय माणसांनी संकट सुधी काढली काय. फुकट माणसं इतिहासात जमा होत्या काय. राहिल्या त्या कीर्ती चांगली माणसं गेली संप्रदायात महाराज. माणसं आता राहिली नाही. आता राहिली ती फक्त तोंड चोपडी माणसं राहिली. माया पुढे बसलं का खरंय खरंय, मी निघून गेलो काय आहे का त्याचं म्हणजे तिथल्या तिथंच आपल्यावर तोंडावर आली ना, वा 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 वा. मी गेलो का सगळ्या लिखा वा गेल्या लिखाच पाहिजे झाल्या. नाही नाही, माऊलीने इतकी सुंदर ओवी लिहिली महाराज. परमार्थिक माणसानं चातुर्य लपवी, महत्व हरपी, पिशे पण मिरवी जगा माझी. काय माऊलीची भाषा ना. हो, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी माणसं होऊन गेली. विरळा ऐसा कोणी. माऊलीनं ओवी लिहिली 9व्या अध्यायात का 7व्या अध्यायात, काही एखाद्याची नवाई कुंठात आले. हो, अज्ञान नावाची मुळी गेली, गोकुळ तयार झाला होता. हे झालं गोकुळ. आता सुखाचे प्रकार झाले 7. राजस सुख, तामस सुख, सात्विक सुख, ब्रह्मसुख, आदिदेवी सुख, आध्यात्मिक सुख. गोकुळात कृष्ण जन्माला आला का जे सुख झालं ते ब्रह्मसुख झालं. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. एक एक शब्द करून टाकतो. गोकुळीचा शब्द कळला कळला समजा. आता थोडस यांनाही बनवा. महिला मंडळ थोडी देवाला पूजेला जाताना पोरांना संग नेत जा, नातवाला संग नेत जा. अगरबत्ती लावायला शिकवा, देवाला नैवेद्य दाखवायला शिकवा. इथून पुढच्या पिढीला जर परमार्थ शिकवला नाही, पिढी आहे ह्याच जागेवर संपणार.
काही सांगतो तुम्हाला, माळ, गंध, हरिपाठ या गोष्टी वाया जात नाही. नाही 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 वाया. घरात झालेला हरिपाठ महिला मंडळ कधीच वाया जाणार नाही. तुळशीला घातलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. गाईला पाजलेलं पाणी कधी वाया जाणार नाही. तुम्ही देवांना पोरांकडे थोडं वाळवा. यांना काहीच माहित नाही. मला कोण ज्ञानेश्वर, त्याच्यात ते मराठी मिडियमला घातलेले ते बरे, ते इंग्लिश मिडियमला तर काहीच माहित नाही. माळ माहित नाही, गंध माहित नाही. बापाला शाद येते का काय हे कळलं. ते बापाला म्हणतं आर यू डॉंकी. ते म्हणतं खरंय, आता काय बोलतोय. आणि मम्मी इज बफेलो. ती म्हणते खरंय. हा, माझी आई सुद्धा मला लहानपणी इथून पुढे ना मला शिक्षण क्षेत्रात सुद्धा सगळ्या लोकांनी आग्रह धरून राजकर्ते शिक्षण क्षेत्रामध्ये संत साहित्यच अभ्यासक्रमात घातलं पाहिजे. मला संत साहित्यच अभ्यासक्रमात एका संतांचे चरित्र एका वर्गाला ठेवलं पाहिजे. तुम्हाला 5वीला मेराबाईचं ठेवा, 6वीला जनाबाईचं ठेवा, 7वीला सखुबाईचं ठेवा, 8वीला तुकोबाचं ठेवा, 12वी पर्यंत एक तरी संत पोरांना अभ्यासाला पाहिजे. काय मध्ये आता त्या मराठीच्या 9वी 10वीच्या पुस्तकात ज्या कविता आहेत ना, अभंगवाणी थोडी संत आहेत, शिक्षकालाच येत नाही. त्याला काय माहिती फळे रसाळ गोमटी. तो पोर नाही तो तुम्ही फळ पाहिलं का. पोर म्हणले तुम्हीच आमचं सगळ्यात मोठं फळ आहे का, आमच्या पुढे तुम्ही उभे. काय झालंय मला, परमार्थिक साधना जर वाढवायचंय याचा अभ्यासक्रमातच समावेश पाहिजे. तुम्ही इतर कसं देता, इतर देतात का. भांडणं लावायचे मुद्दे तुम्ही देता ना. ज्याने शिक्षकाची कुदा कधी होईल, गावाच्या मारामाऱ्या होतील, असे चरित्र तुम्ही पुस्तकात घालतात ना. मग संत चरित्राला काय हरकत. आणि संत चरित्र जर दिलं नाही इथून पुढं, ही पिढी, आता आपली पिढी संपली, आपला विषय नाही, हे देवळातच येणार नाही. नाही हे नाही देवळात येणार. हे उलटी म्हणतील काय गाव मूर्ख आहे हो, एवढी जागा गुतवली. हे बिंडोक लोक होती, बिंडोक देवळ बांधणारी. सुशिक्षित लोकांचं असंच आहे ना. यांच्या घरात जर जाऊन पाहिलं नाही विचारलं ना, तुमचे वडील दिसत नाही हो, वडील दिसत नाही तुमचे. त्यांना वातावरण मॅच होत नाही, मॅच होत नाही वातावरण. आणि ते फार चिडचिड करतात. स्वभावाने त्यांचा थोडा चिडचिडे. आणि आमच्या यांना ते सहन होत नाही. आमच्या ह्या थोड्या कडक असल्यामुळं ते सहन करीत नाही. त्याच्यामुळं आम्ही त्यांना राजूरच्या पुढे नेऊन टाकलं. आणि ते तिकडं फार चांगले राहतात, मस्तपैकी राहतात. आणि आम्ही रविवारी त्यांना भेटायलाही जात असतो. बिस्किटचा पुडा बेडा नेतो. पहिल्यापेक्षा ते मजेत आहेत. आता आम्ही गेलो तर हसले ते. मग हसले म्हणजे त्यांनी तुम्हाला पाहिलं भाषी घ्यायला लावलं. त्यांच्या काळावर आम्हाला चांगलं जाणवलं आता. आणि तिथं व्यवस्थाही सुद्धा चांगली आहे. आणि मग हे जिन्यात बसले हे कोण येतो, हे तिचे वडील आहेत. तो का, अरे तोय दे ना पुलावरून फेकून, तोय गाला सांभाळतो मला. त्याला मॅच होत आणि याला मॅच होत नाही. अहो महाराज, या सुशिक्षित लोकांनी आईबापांचे हाल केल्यामुळे वृद्धाश्रमाची निर्मिती झाली. आपण फक्त म्हणतो हे नातेवाईक काय भाऊन काच काय, बाई बहीण काय असते. बहीण 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 हे ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना विचार. बहीण ज्यांचे निळोंडा कॅनॉल गेले त्यांना विचारा. बहीण 25% मारा समाज फक्त औषध दाखवतो. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणींनी सह्या केल्या नाही. आता याच्यापेक्षा काय वाईट दिवस यावर मला. महिला मंडळ एक तळतळी ती बोलू नये, मग मी घरूनच निघताना ठरवतो आज वाईट बोलायचं नाही. पण मला कळ निघत नाही. मी तळतळीने बोलणारा माणूस. काय आपल्या वडिलांनी आपलं वाईट केलं, काय वाईट केलं असं. त्या विचारानं तर आपला संसार चांगला केलाच होता ना. उद्या तुम्ही 25,000 रुपये मागितले असते, भावानं दिलेच असते ना. पण तुम्ही रक्ताचेच नाते जर तोडून टाकायला लागले, याच्यापेक्षा काय वाईट हो. मला सांगा, प्रसंगाला तुम्हाला भावाने पैसे दिले नसते का, दिले तर मग सही करायला हरकत काय. ती उलटी म्हणती मी परत जाऊन दिले पण सही नाही. सांगाय तरी लाज वाटते का तुला. आणि तो भाऊ महाराज आज 25% लग्नांमध्ये सध्या सक्का मामानं हे उभं राहाल माग आजच्या परिस्थितीत.
नाही हो, सक्का मामाच गेला कोणीकडे. आता एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला. कुठून आला काय तो गुरु मामा. तो कुठून कॅनॉल मधून निघाला काय ना गुरु मामा. केलॉन खालतानाच मामा निघाला एक. तो पैदा कुठून गेला काय नाही. तुम्हाला सापडला कुठं तो गुरु मामा. पहिले मामा असायचे पण सक्का मामा असायचा. आता नवीन अवलादीचा मामा कुठून आला तुम्ही. एक वाक्य सांगा. शर्ट फाटू द्या, दाढी वाढू द्या, पायजमा फाटू द्या, चप्पल नसू द्या, पण भाषेच्या माग ओरिजिनलच मामा शोभतो. त्या मंडपाला रस येतो महाराज. जाऊ ते बा परिस्थिती सोडून द्या, पण ते नाथच शोभतं का नाही. उलटे माणसं म्हणताय बा किती हुशार बहीण तिघ भाऊ धाकट्याला मान दिला बरं का. त्याला वजन येतो आणि त्या लग्नालाही शोभा ते शुभून दिसतं. मग बाकीच्या बाया सुद्धा पाहताना बोलत राहतात कोण राहिले गो उभं माग. अगं एक तर म्हातारा झालाय पण त्या लहाण्याला त्यांनी चान्स दिला. त्या मामाचे कपडे किती खराब याला किंमत नाही, त्याचं प्रेम किती दाटून येतं याला किंमत आहे. आपल्या लोकांनी हे नाथे गोते पार संपून नाही. आता एवढ्या बसल्या याच्यातल्या 15 जण आहेत माया पुढे बसेल का भावाशी बोलत नाही अशा इथं बसले. आता मी नावा सगळं सांगल आपलं काम एवढं. आणि आता चालली 11 तारखेला द्वार खांड बांधाय भावाला जख माराय राखी पौर्णिमेला. चालली द्वार खांड बांधाय कासरा ने कासरा कासराने लाव त्याच्या मुंडक्याला काय. अहो मारदानी नेऊन तुला मी नाही नेलं महाराज. अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्द ज्ञानी विषय लोभी म्हणून साधन अवघे. माऊलीने एक ओवी लिहिली महाराज. मोराच्या पिसाऱ्यावर किती सुंदर डोळा असला तरी मोर त्याने कधी पाहत नाही. काय ओवी आहे महाराज. त्याच्या पुढे एक ओवी इतकी सुंदर आहे 13व्या अध्यायात. लाटणं मोडल पण वाकणार नाही, दगल शेवाळल पण पाझरणार नाही. काय ओव्या आहे. लाटणे जैसा न नव्हे पाथरू न द्रवे. आणि 16व्या अध्यायात कधी सुंदर ओव्या दिल्या. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. उसाला किती लांब तुरा आला काय फायद्याचा. नपुसक पुरुष किती देखणा असला काय फायदा. ओव्या किती सुंदर आहे. वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. का वार्याचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धन. मावला कधी तपास. यांना शिकवा थोडं पसायला, शिकवा थोडं आरती. आम्ही लहान असताना गाणं असायचं शाळेत. मामा मोठा तालेवार रेशीम घेईल 1000 वार, मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिक. आता मामाची इकडे राहिला आला. आता मामाच टमाट्याच्यात बांबू उपटीतोय काय. मामा कारी कुशीतोय तारा वडीतोय. मामान काची मामी आली मला. नाही एकदा सगळ्या वारकऱ्याने ना गाठ्यामध्ये एक 31 कव्याचा अभंग आहे. 31 थोडा कधी वेळ मिळाला ना तो वाचा. एकदा वाचा. ऐका कलीचे अभंग एकदा वाचा. 31च कडवे गाठ्यामध्ये तोच अभंग 31 कडव्याचा आहे. आणि गायीन ओवे हा अभंग 101 कडव्याचा आहे. तो 101 कडव्याचा आपल्याला एवढा मोठ्याची काही गरज नाही, पण 31 कडव्याचा अभंग आहे ना एकदा वाचा. आता जेवढे चित्र समाजात आहे ना टोटल चित्र त्या गाठ्यात आहेत. आज आपण म्हणतो ना बहीण भाऊ अशी वागतील ते त्याच्यात आहे, भाऊबंद अशी वागतील ते त्याच्यात आहे, सुना अशा वागतील ते त्याच्यात आहे, सासऱ्यांचा छळ होईल त्याच्यात आहे, आणि धनवान माणसं भिकारी होतील तेही त्याच्यात आहे. तो कडो वाचा. आपण काय करतोय महाराज बाह्य रंगात जातो आणि बाह्य रंगात जास्त नको. गोकुळीच्या सुका अंत पार नाही लेखा इथं होतो आपण. तुम्ही काय काळजी करत नाही. पण त्याचा पुढचा शब्द आलाय बाळकृष्ण नंदाघरी. आता नंदाघरी नंतर सांगतो, फक्त बाळकृष्ण सांगतो. आता ही बाळकृष्ण काय भानगड आहे तर कृष्णाला नाव 8 आहेत. युगल कृष्ण, राधा कृष्ण, गोपाल कृष्ण, लालन कृष्ण. आता हे आमचे कथा बिथा सांगणारे जे लोक आहे ना यांनी त्या कृष्णाचा केला खेळ. यांनी आपला भस्म लावायचा आणि कथा सांगायची. राधा राधा यांनी उड्या हाणायच्या. हे रे राधा हे रे तारा. यांनी लगेच 2-4 उड्या हाणायच्या बाय 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 बाय. आणि मग लगेच पत्रकारांनी लगेच म्हणायचं तल्लीन समाजाला. तल्लीन तन का असं काय आलंय महाराज. परमार्थ दांभिक झालाय. दांभिक दांभिक
भागवत कथाकाराच्याच घरी गाय नाही. आणि तो आखी गायची माहिती कधीच सांगतो. तुम्ही बारीक अभ्यास करा. यावर्षी वारी झाली, 25 वर्षात अशी वारी झाली नव्हती. अशी वारी झाली. जाऊ द्या पावसाने थोडं झालं 2 दिवस, पण पुऱ्या लोकांनी आनंद. 5-7 लाख लोक माऊली बरोबर होते. मला 4-5 लाख लोक तुकोबराया बरोबर होते. आता तो धर्माचं काम होतं का वारीचं काम होतं? धर्माचं. मग रोज अर्धा तास टीव्हीच्या चॅनलला वारीच्या बातम्या पडायला काय हरकत होती? नाही पडल्यात नाही. बातम्या पडायच्या, पण कशा? सुपरफास्ट. आज माऊली लोणदला, उद्या तुकोबराया उरुळी कांचनला, आणि लिंबाखाली तुकोबरायाच्या लिंबाखाली आपलं रिंगण, इकडे नात्यापुत्याला रिंगण. असं तसं पाहिलं तर त्या रोज अर्धा तास पडायला लागत होत्या. माझ्यानं सगळं सोडून दिलंय. त्यांना काही वाटतही नाही हो, काही वाटत. माणसं संपलीत. 1.5 महिना झाला. माणसांची मानसिक स्थिती, निसर्ग असा प्रकारचा आहे, पाऊस अशा प्रकारचा आहे. अजून 15 दिवस जर हसत राहिलं. हा या वर्षाचा पावसाळा फक्त औषध विकणाऱ्यांसाठी आहे. तणनाशक. महाराज, समाजाची आर्थिक घडी कोलमडली ना, कोलमडून गेली ना, कोलमडून. आणि समाज बोलत नाही. समाज कांडा आहे. तुम्हाला माझी एक इच्छा आहे, शंकरा पुढे सांगतो तुम्हाला, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा. कारण मी आहे तर तुम्ही सुधारणार नाही याचा अंदाज मला. तळतळ येण्यासारखी गोष्ट. पोरं वाया गेली हो. सगळ्यात वाईट काय झालं? पोरं वाया गेली. सगळ्यात वाईट ते पोरं वाया गेली. पोरं वाया गेले तर सगळ्यात वाईट. प्रत्येक घरात एक पोरगा दारुड्या झालाय. प्रत्येक घरात एक पोर. 99% लोक सध्या दारू पितात. आणि कोरोना झाल्यापासून तर इतकी दारू पितात. कोणी मंत्र दिलाय का काय त्यांना? 6 ड्रम लागत होते त्या गावाला, 21 ड्रम लागत ही दारू. लय दारू पितो लोक, फुल दारू पितो लोक, फुल. आणि 3 टप्पे झालेत. हे धोत्रे बित्रे जाऊ दे, हे कधी मध्ये प्यालं कोणी आणतं त्यांना, त्यांचं काय नाही हो. ते आपलं आषाढ म्हणून प्यालं, मरणाचं पिसावलं तुम्हाला नसती जग मारली तर बरं. पण 18 ते 22 ना महाराज, प्रत्येक गावात 90% पोरं दारू पितात. 90% प्रत्येक गावात. आणि चूक काय झाली? कारभार गेले त्यांच्या हातात पोराच्या. आणि ही झाली शहाणी. सगळा तमाशा इथून झाला. पोरग दारू पेलं का, आणि बाप हाणाय गेला. आई म्हणली कुठं काय पेत आहे, आणि आपल्याकडे लई आहे का, तुला कोण नाही म्हणलं होतं का? आणि पिऊ द्या. हे खत पाणी कोणचं आहे? बाप नुसता म्हणला बा मला कीर्तनाला जायचंय, बैलाला पाणी पाज. आता 18 वर्षाचा सांड येतो. सांड म्हणजे मराठवाड्यात त्याला वळू म्हणतात, आणि विदर्भात त्याला खटाळ्या म्हणतात. हा, मग आता पाणी पाजायला काय रोग झाला का? धावली 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 जशी पिसाळली. आणि नवऱ्याला म्हणती जमन का त्याला? कोणला? त्याला. नाही जमायचं का? जमायचं नाही. तो का आला देवाला सोडाय ठेवला का? त्याला पाहिलं बँडवाल्याला काम येतो, तू म्हणती त्याला जमन का? आई उलटी पोराला म्हणती तू नको सोडू, तुला धक्का बिका लावीन, त्याला किडा येतो सोडीन. कोण? त्याला म्हणा वाटलं तर बैल तंगड्याला बांधून ने, म्हणजे बाबानं बैलही सांभाळायचे. उलट तुम्ही त्याला असं म्हणा, उलट तुम्ही त्याला असं म्हणायला पाहिजे, नुसतं पाणी नको बाजू, सारा घाल, जाऊ दे त्यांना कीर्तनाला. तुम्ही मुलांवर दाबच द्यायला तयार नाही. दाबत. पोरग दारू पेला, आईला काय? बाप नुसता म्हणला बा काय भाव जाळी गेली टमाट्याची, काय चूक केली त्यानं? धावली. नवऱ्याला काय म्हणली माहिती का? तुम्हाला तर जमलं नाही, तुम्हाला तर काही म्हणा तुम्हीच आता, तुम्हाला तर काही जमलं नाही, पण पोर करता हे तुम्हाला जाळीतच मुतलं पोर. व्यापारी म्हणला 2-4 टमाटे कशी काय ओले झाले, तुम्हाला ड्रायव्हर पडलं दुपारा. हेच झालं पुरीचं वाटवळ झालं. पुरी 2.5 तास आपली मुलगी घराच्या टॉवरवर गप्पा आणते मोबाईलवर, बॅटरी उतरल्यावरच खाली येते. म्हणजे तुझी पोरगी काय पांडुरंगाशी संधान साधी ती का वैकुंठा?
पोरगी पळून गेल्यावर आई म्हणती मला अंदाज आलता, म्हणजे तू जपाला बसली होती का? हा? आपण जर म्हणलं तुमची पोरगी तर पोराच्या गाडीवर दिसली डोकरीच्या डोंगराला, वर स्पॉट आहे ना तो, 5च्या पुढे चांगला चालवतो तो स्पॉट. तिकडे बसली ती म्हणती तिनं वनस्पती शास्त्र घेतलंय, ती पर्यावरणाचा अभ्यास करते. आता काय माणसं संपले ना महाराज, माणसं पार संपली महाराज. अंत बाळकृष्ण पण कुठं आला? गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, गोकुळीच्या सुखा, अंत पार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी रे ना, बाळकृष्ण नंदा. पहिल्या काळातला एक शब्द सांगायचा राहिलाय, नंदा घरी, म्हणजे पूर्ण लिंक लावून दिली. नंदाच्या घरात का? त्याचं उत्तर आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात महिला मंडळ बारीक आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात पाहुण्याचा आदर, ज्या घरात मोठ्याचा सन्मान, त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. परत नीट आहे का, ज्या घरात गायीची सेवा, ज्या घरात तुळशीला पाणी, ज्या घरात मोठ्याचा आदर, ज्या घरात पाहुण्याची सेवा, ज्या घरात शुद्ध शाकाहार आणि ज्या घरात घामाचा पैसा, या 8 गोष्टी ज्याच्या घरात आहे त्याच घरात कृष्ण जन्माला येतो. आता तुम्ही एवढं मोठं काम केलंय, आता वंच खडकवाल्याने एक काम करायचं, श्रावण महिना आहे, अजून 3 सोमवार शिल्लक आहे, एक माणसानं एक झाड साईडला लावायचं, त्यानं त्याचं लावायचं, त्यानं त्याचं झाड आणायचं, त्यानं खड्डा लावायचा आणि सोमवारी येऊन पाणी घालायचं. आता 2-3 महिने तर पाण्याची. इथून पुढे महिला मंडळ काम कराल का? आज 2रं वर्ष आहे सप्त्याचं. मी तुम्हाला गेल्या वर्षी काय काम सांगितलं नव्हतं, सांगितलं होतं का? नाही. आज सांगू का? एक सांगू का नको? हा म्हणा, नाही तर नाही म्हणा, सांगा. तुम्ही कराल ना? आजपासून तुमच्या घराभोवती जेवढी जागा असेल, मोकळी अशी गोट्याची खालची, सगळ्या जागेत तुळशी लावून द्यायच्या. आजच सगळ्या जागेत तुळशी लावाय. आणि तुळशीला काही खर्च नाही. हा, त्या मंजुळा जरी टाकलं तरी येतात, त्याला काय फवारायचं नाही, युरिया नाही, काय नाही. आणि तुम्ही जर बंगल्यात राहत असाल ना, लावायचं. पण जितक्या तुळशी तुम्ही जास्त लावाल तितकं घर निरोगी राहील. कारण आज वातावरणात ऑक्सिजनच राहिला नाही. 1.5 वर्षापूर्वी अक्षरशः ऑक्सिजन अभावी लोक तरफडून मेलीत. सगळ्यांना किट नाही मिळालं महाराज, सगळ्यांना सुविधा नाही झाल्या. ज्याचा थोडा वशिला आहे, आर्थिक बाजू भक्कम येतं, गरीबाचं कोण पाहतं महाराज? गरीबाचं कोणी पाहत नाही. गरीबाचा वापर फक्त भाषण करून सीझनला करायचा, मग ते 12 महिने काय करायचं? हा, बरं, तुम्ही तेवढं काम जर केलं ना, जर वाळून गेले ना, नवी लावायची. पण याचं कारण सांगा, तुम्ही जितक्या तुळशी जास्त लावाल ना, तितक्या घरात, एकतर आपल्या घराला खिडक्या झाल्या भरपूर, वातावरणात हवा राहिली नाही, ऑक्सिजन घरात क्लिअर येत नाही. तुम्ही आता पावसाळा आहे तरी आपल्या घरात फॅन लावा लागतो. आता झोपताना राहणारी पोरं फॅन शिवाय झोपत. मग तुम्हाला ऑक्सिजनच राहिलं नाही. अजून 5 वर्षांना जर तुम्ही बंगले बांधले महाराज, तर माझे वाक्य लिहून ठेवा, आपले वाक्य खोटे नसते कधी. 5 वर्षानं तुम्हाला बंगला बांधल्यावर त्याच्यात तुम्ही संडास बांधाल, बाथरूम बांधाल, किचन वाटा बांधाल, बेडरूम बांधाल, पण तुम्हाला एक ऑक्सिजन रूम बांधावे लागेल. ऑक्सिजन रूम, आणि त्याच्यात ऑक्सिजन साठवायचा. आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का तिकडे नेऊन घालायचं. याची परिस्थिती झाली. ऑक्सिजनच राहिला नाही लोकांना. आता तुम्ही हे नदीची कडेची गावं पहा, सगळे राजकर्ते पहा, नद्यांच्या बाबतीत पूर्ण लोक निष्क्रिय आहेत. बापाची दशक्रिया करायला आपण नदीत उतरतोय महाराज, विधी येतो.
अक्षरशः नदीत तुम्ही उंच खडकला उतरा नाही तर इंदुरीला उतरा नाही तर औरंगपूरला उतरा, नदीत माणूस उतरला त्याच्या पायात लुगड्याचे फडके गुंडाळा ते बांगड्या नदीत आणि पर्यावरण भाषण मारायची. काय होईल नद्यांमधले नदी पवित्रच पाहिजे महाराज. गोदाड्या नदीत गोदाड्या हयात का नाही बोला. आंघोळीला जर माणूस उतरला महाराज दावा बिवा करायला पुळ्या येतात अंगाला. तुम्ही सासू मेली तुमची मेली तुम्ही म्हणाल चांगली बातमी आली बया बाबाच तोंडात साखर पडू 1 वर्ष तुमची सासू मेली तुम्ही रडात लई थोबाड काय जोडीतील बांगड्या काय फोडीतील नुगडं काय फाडीतील गाल काय हाणतील तुम्ही खरंच रडा द्या बाम त्याची दुनिया लोकांना माहित नाही का सासू कशी मेली. बरं तू पाहुण्या देखतच कारण ती एकटी काय ओळख नाही तू पाहुणे पाहिले का थोबाड बसली ती आणि तेवढे लुगडे म्हातारीची नदीला देते का नदीला देता का तुम्ही. आजपासून मेलेल्या माणसाचे जे कपडे अजिबात नदीत टाकायचे नाही. काय मध्ये तुमचे चांगले असले तर धुवून वापरा नसतील तर पेटून द्या. गोदाड्या नदीत उष्या नदीत टाकाल का बरं. मणी टाकते का सोन्याचे 2-4 टाक बरं टाक ना लय जीव होता तो श्वास टाक बरं. अय एखादी पावती टाक बँकेची टाक ना टाकी दे उतारा टाकी दे पासबुक टाकी दे बँकेत बाम त्याची दुनिया सगळी का काय. हो महाराज आपले तीर्थ महाराज प्रवरा माई जागतिक दारिद्र्य तीर्थ आहे. त्या पुंतांब्याला तर उतरतच नव्हतं नदीत नेमकी माई गाठ पडली लई तास अडवले धरून आता नाही राहिलं तिथं काय ते आता पिटून देता कळा मध्ये बाबाला एकच किती बोलली खरंच हो नाही नद्यांच्या बाबतीत थोडं स्ट्रिक्ट राहिलंच पाहिजे हो. कारण काही झालं ती माता आहे हो असं नाही चालत. काय त्याच्यात गादड्या काय जनावर मेली का शेतकऱ्याला नदीच्या कडाला नेऊन टाकायची काय त्याला माता आहे ती महाराज. अहो महाराज 3 पिढ्या लागल्या तेव्हा भगीरथानं गंगा आणली हो. दिलीप गेला आयुष्मान गेला दिलीप गेला आयुष्मान गेला तेव्हा भगीरथाने गंगा आणली. आज ती आपण एक वाक्य सांगा तुमचे माझे संसारच आपले नदीमुळे आहेत. आज जर प्रवारामाई आपल्याकडेनं धावली नसती तर ह्याच गावात उसायच्या 10 आठवड्या असत्या तोडायच्या. आपल्याला उसतोडायचं आपल्या बंगले झाले असते का आपली गाड्या झाल्या असत्या. मला तुम्ही सांगाल आपल्या दारापुढे गाडी आली असती का आपला पोरगा अधिकारी झाला असता का. हे सगळं कोणी केलंय त्या मातेनं केलं. त्या बिचारीनं आपल्याला बुद्धीच नाही दिली संपत्ती दिली आणि न संपणारं धन दिलं. तिनं काय नुसतं पाणी नाही दिलं आपल्याला. त्या पाण्यामुळे आपली शेती विकसित झाली परिणाम आपण एका साहेबाचे बाप झालो त्याचं जीवन सुखी झालं. आणि आपण तिच्याकडे फार दुर्लक्षच केलंय. माणसं जिथं जाळीतात ना म्हातारी माणसं याची सोय नाही राहिली. एक जळे पोत दुसरं म्हातारी जायला बसले बाबडी किती काय किती याच्या घरचा माणूस मिळाला त्यानं तर निदान थोडे बाबडी तोडावत का नाही काय फरक आहे. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे जी लोक मळ्यांमध्ये राहतात त्यांनी प्रेत नदीवर सुद्धा आलं नाही. काय हरकत आहे शेतात पेटवायला तुम्हाला काय हरकत आहे. एक तर भाऊबंद राहिले नाही हाय ते कपडे काढीत नाही एक बटन काढतो बायको वाहतो तुम्ही नका तो म्हणतो तू काढ रे माझ्या ध्यानातच न राहिलं. माझ्या बायकोचं नवनाथ पारायण चालू आहे राईट. मग आपल्याकडेच करतात महाराज. इथं खाली तुम्ही बरं मराठवाड्यात नदी बिदीला काय दावे आले त्यांची प्रेत कुठे भेटत झालं शेतात भेटत. ती राग नदीत टाकून द्यायची काय गरज नाही शेतातच टाकायची पसरून द्यायची उलटी. काय करते लोक आपल्याकडे दावे सकाळी असतात त्यांच्याकडे 11 सुरुवात आहे दावे येळभर जावाच. आपण थोडस नदींच्या बाबतीत सुद्धा स्ट्रिक्ट राहिलेच पाहिजे. काय आमच्या बोलण्यात राग येतो लोकांना पण त्याला पर्याय नाही. मला काय तुमच्याकडे काय मागायचं नाही हे पोरी मग पण हे गोष्टी केल्याच पाहिजे. आता हे शाळा आहे आता गावातल्या शाळा आहेत गावातल्या पुढाऱ्यांनी 2-3 वेळा शाळेत गेलं पाहिजे. नुसते आपले सदस्य व्हायचं ग्रामपंचायतीतून 15 ऑगस्टला तावा आणायचा गाव. तुम्ही किती वेळा शाळेत जाता महिन्यातून गावातली पुढारी गेलं पाहिजे. तू पट किती आहे शिक्षक किती आहे कुठून येतात तपास पाहिजे. काय करतात शाळेच्या फळ्यावर हरिपाठाचे वाव्या हरिपाठ लिहिला पाहिजे. रोज एक अभंग लिहायला सांगितलं पाहिजे त्या गुरुजीला पोराने तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आता काही शाळेने महाराज ओव्या सुरू केल्या ज्ञानेश्वरीच्या एक ओव्या आम्ही 2-4 ठिकाणी करून दिलाय. एक ओवी शिक्षकानं ज्ञानेश्वरीची फळ्यावर लिहायची आणि मुलानं शाळेत गेल्या ती ओवी वहीत लिहून घ्यायची. म्हणजे त्याला 2 कामं होतात. तो वाचतोय बी
आणि 2-3 वेळा सहज त्याची ओव्या लिहून पोरांना हे जर दिलं नाही तर संपल ना तुम्ही पाहायचंच नाही. झालं आता फक्त सोमवारी 15 ऑगस्ट आला का जोडा माईक हाना गावात भाषण आणि 4थीच्या पोरांना इंग्रजांच्या गप्पा. अरे काय तर आहे ही पोरं 15 ऑगस्टला तुमच्या भाषणासाठी अजिबात येत नाही. त्यांच्या डोक्यात खटके वेगळे ते काय ते ना सगळ्यात आनंदाचा दिवस आहे त्यांचा. ते फार कपडे आडले दिवशी धुवून तो त्यात 14 तारखेला शर्ट धुवून कपडे बिपडे टाईट आणि ते चिठ्ठीला भाषण राहते त्याला भाषण सारखी चिठ्ठी खिशात सगळ्यांच्या अगोदर उठत येते. नाही नळाला पाणी ना बादली तांगूळ करते ती पण घरातल्यांच्या अगोदर 15 ऑगस्टला तयार आणि त्याचं ते भाषण राहते ते पुढेच बसत. आनंद आहे तो पुस्तकातला नाही आहे तो अनुभवातला आनंद आहे. आणि त्या पोरांना तो आनंद एकदम ती चिठ्ठी खिशात पुढे येऊन बसणार. त्याला माहिती माझं भाषण म्हणलं गुरुजी मा नाव घ्या ना त्याला. मग गुरुजी म्हणले का आता हा बोलेल ते घाबरतो. लोक पाहिलं अध्यक्ष मासे प्रतिक्रिया येथे जमलेले माझ्या वधवाने बघितलं मी 15 ऑगस्ट बद्दल तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे तर तुम्ही शांत चित्ताने ऐकावं अशी माझी नम्र विनंती. टिळक म्हणले मी शांगा खाल्ला नाही मी छडी घेणार नाही आणि टिळक म्हणले मी छडी घेणार नाही. बापूजी म्हणले मी कपडे घालणार नाही आणि मग पळालं बा महाराज. ते पळाल्याला किंमत नाही त्याला आनंद केवढा आहे तो आनंद शब्दात वर्णन करता येणार त्याला शब्द लय आनंद आणि भेटन त्याला मा भाषण झालं बरं का ते घाबरेल राहत. बाळावर इथं उभं राहिलं कोणी घाबरत. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. चुली पडून माणूस म्हणतो वा काय होईल देशाचं ती म्हणली धोतार जळल बाकी देशाचं मोरल्या धोतार वरवडा. चुली पुढचं बोलणं वेगळं आहे. हो हा बाबा बुधवारी आला आणि आल्याबरोबर आई रडायला लागली. सोडा सोडा मिठी लपवा लपवा झेटी जणी कंसासी गळेल माझ्या बाळाशी मारील. आणि हा लगेच म्हणला नंदाच्या घराला मजने ही गोकुळाला मान त्याने पहिली मारली पुतना होती अविद्या. दुसरा मारला बाबळभट आणि केल्या खोड्या लहान 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 मुले घेऊन लहान 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 मुले घेऊन घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या करी घोड्या घोड्या करी रंगणी अशा खोड्या करायच्या. मग खोड्या करायला तो दिसला नाही. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा गवडतो डोळा डोळा बाई डावा गवडतो डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा उडतो डोळा बाई डावा उडतो डोळा बाई डावा. नाशी केला जरी दंगा मला झनी येवोनी सांगा केला जरी दंगा मुली मला येवोनी सांगा. त्यास दाखवीन मी विंगा नका तुम्ही लपवू श्रीरंगा हरीचा शोध कुणी लावा उडतो डोळा बाई डावा उडतो डोळा बाई डावा. गेला हरी कुण्या गावा कुणाला नाही कसा ठावा घुमे ना गोकुळात पावा
लागल्या जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला जाऊ दे रे मला मथुरेला नंदलाला रे गोपाला नंदलाला रे गोपाला गोरी गेला गवळी झाला मथुरेच्या उशीर ऋतला बाई काटा या आडवाटा ऋतला पायी काटा ऋतला बाई काट या आडवाटा नंदा सकारटा होता जोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून गाडा गाडीला कसा गोड बोलून गाडा गाडीला ऋतला बाई काटा या वाटा ऋतला बाई काटा या आडवाटा नंदाचा कारका होता जोडीला नंदाचा कारका होता जोडीला होता जोडीला म्हणून आले गोडीला होता जोडीला म्हणून मी आले गोडीला कसा गोड बोलून गाडा गाडीला कसा गोड बोलून गाडा गाडीला नाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा नाका मधला मोहन माझा तुम्हा छळील कैसा बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका देवालयाचा नका ग सयानो नका ग सयानो नका देवालयाचा नाही तुम्ही गोपिका नाता ना यमुनेवरी साड्या तुमच्या पळविल का ग सांगा तरी अजून बाई अज्ञान आश्री हरी बाळकृष्ण अज्ञान मालिका आपल्या श्री तपसाक बाई बाई नका ग सयानो नका ग सयानो नका देवालयाचा नका ग सयानो नका ग सयानो नका देवालयाचा बाळ सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने सगुण गुणाचे ताने ग बाळ सगुण गुणाचे ताने बाळ दिसतय गोजिरवाने ग बाळ दिसतय गोजिरवाने बाळ दिसतय गोजिरवाणे ग बाळ दिसतय गोजिरवाणे काल